गेल्या काही महिन्यांपासून गुलेन-बेरी सिंड्रोम अर्थात GBS या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आलेत. कोल्हापुरातील CPRमध्ये GBS रुग्णांसाठी असलेल्या स्वतंत्र कक्षात परराज्यातील दोघा GBS रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. CPR इथं उपचारासाठी दाखल झालेले दोन्ही रुग्ण हे परराज्यातील आहेत. यातील एक 12 वर्षाची मुलगी ही झारखंडमधील असून तिचं कुटुंबीय कामानिमित्त हातकणंगले तालुक्यात राहत आहेत. तर दुसरा 60 वर्षीय रुग्ण हा कर्नाटकातील आहे. CPRमध्ये GBS रुग्णांसाठी 70 बेडचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलाय. या आजारासाठी सर्व औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, अशी माहिती राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांनी दिली आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये छत्रपती प्रमेय राजे सर्वोपचार रुग्णालयामध्ये GB सिंड्रोम गुलेन-बेरी सिंड्रोमचे 2 रुग्ण भरती झालेले आहेत. त्यापैकी एक रुग्ण हा कर्नाटक राज्यामधला आहे. कोगनाळी गावचा निपाणी तालुक्यामधला 60 वर्षाचा इसम आहे. प्रकृती त्याची स्टेबल आहे, आउट ऑफ डेंजर आहे तो. दुसरा रुग्ण ही 12 वर्षाची मुलगी आहे. राहणारे ते झारखंडचे आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये तिचे पॅरेंट्स आईवडील हुपरीला तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे कामानिमित्त आले. तिला हा आजार झालेला आहे. तीसुद्धा स्टेबल आहे. हा आजार होण्याचं प्रमुख कारण म्हणजे कॅम्फिलोबॅक्टर आणि नॉर्वॉक नावाचे व्हायरसेस आहेत, त्यापासून हा आजार होता. तर हे टाळण्यासाठी मी असं आवाहन करतो की पाणी ही सर्व नागरिकांनी पाणी उकळून प्यावं. बाहेर हॉटेल्समध्ये जाणं टाळावं आणि घरीसुद्धा अन्न चांगल्या प्रकारे शिजून खावं, जेणेकरून हे कॅम्फिलोबॅक्टर किंवा नॉर्वॉक व्हायरसचा आपल्याला उपद्रव होणार नाही, संसर्ग होणार नाही. हा आजार संसर्गजन्य नाही आहे, एकाचा दुसऱ्याला होत नाही. पण यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. पोटदुखी, हातापायाला मुंग्या येत असतील किंवा हातापायामध्ये तुम्हाला एकाएकी अशक्तपणा जाणवला, ताकद गेल्यासारखी वाटली, तर ताबडतोब आपण डॉक्टरांशी संपर्क करावा. ताबडतोब त्याचं औषधोपचार करावा, जेणेकरून हा आजार जास्त बळवणार नाही व आपल्या जीविताला धोका होणार नाही. आपल्या CPR प्रशासनामध्ये गुलेन-बेरी सिंड्रोम जर याचे रुग्ण जर वाढत गेले तर आपण पूर्ण ताकदीनिशी प्रशासन तयारीनिशी सर्व तयार आहे. GB सिंड्रोमसाठी वेगळे असे 70 व्हेंटिलेटर्स, त्यानंतर औषधांचा स्टॉक, जसं की इम्युनोग्लोबिन नावाचं जे महागडं औषध आहे ते आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे, 500 प्रमाणात. गेल्या वर्षभरात कोल्हापुरात GBSच्या एकूण 24 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. गेल्या महिनाभरात GBSचे केवळ 2 रुग्ण आढळलेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर SS मोरे यांनी दिली आहे. तर आपल्याकडे टोटल 24 रुग्ण आपल्याकडे भरती होते गुलेन-बेरी सिंड्रोमचे, आणि यामध्ये एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे. आणि जानेवारी 1 जानेवारीपासून आपल्याकडे फक्त 2 रुग्ण GBSचे आहेत आपले, आणि ते चांगले आहेत. दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये. GBSची लक्षणं आढळल्यास तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असं आवाहन CPR प्रशासनाकडून करण्यात आलंय.